आज आपण रे ऑप्टिक्स मधले काही प्रॉब्लेम स्टडी करूया. The effective focal length of the lens combination as shown in figure is minus 60 centimeter. Okay, effective focal length of a lens combination दिलेले आहे आपल्याला. So the lens combination is like this. And here equivalent focal length or effective focal length is given as minus 60 centimeter. The radii of curvature of curved surfaces of plano-convex lenses are 12 centimeter each. म्हणजे याची रेडियस 12 सेंटीमीटर आहे, याची रेडियस देखील काय आहे 12 सेंटीमीटर आहे. And refractive index of material of the lens is 1.5. म्हणजे इतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे, इतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लिक्विड मधला पार्ट जो आहे तो लिक्विडचा आहे. ओके, तर याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचा, म्यू एल फाइंड आउट करायचा. लक्षात ठेवा का बघा क्वेश्चन. सो दिस इज अ लेन्स कॉम्बिनेशन आणि याची इफेक्टिव्ह लेन्थ जी आहे ती कशी आहे minus 60 सेंटीमीटर. ओके, दोन्ही साइडला काय आहे 1.5 चं मीडियम आहे आणि मध्ये लिक्विड आहे. तर इफेक्टिव्ह लेंथ minus 60 सेंटीमीटर होण्यासाठी लिक्विडची फोकल लेंथ किती असेल, सॉरी लिक्विडची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असेल असा क्वेश्चन आहे. ओके, आता कसं सॉल्व्ह करावं लागेल, तर आपण काय करूया, अगोदर F1 काढूया, F2 काढूया आणि त्याचबरोबर F3 काढूया आणि इफेक्टिव्ह फोकल लेंथचा फॉर्म्युला वापरूया. आता F1 म्हणजे 1/F1 इज इक्वल टू काय होणार बघा, म्यू मायनस 1 इन ब्रॅकेट 1/R1 मायनस 1/R2. सो 1/F1 इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे इथं 1.5 मायनस 1 म्हणजे किती होणार 0.5. 1/R1 म्हणजे किती येणार इन्फिनिटी. ओके, इन्फिनिटी मायनस 1/R2 म्हणजे याची रेडियस किती येणार सांगा, R2 12 येणार आहे and it is minus 12. So 1/F1 is equal to 0.5 1/12 म्हणजे हे 1/24 होणार 1/F1 बरोबर आहे ना, कारण 0.5 म्हणजे 1/2, 1/24 1/F1. जसं F1 प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आहे तसं F3 देखील काय आहे प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सच आहे, त्याला देखील एक प्लेन सरफेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तेवढा, रेडियस पण तेवढीच. सो देअरफॉर काय होणार आहे 1/F3 देखील काय येणार आहे 1/24च येणार. ओके, 1/24. आता याच्यानंतर नेक्स्ट लिक्विडची लेन्स जी आहे त्याच्यासाठी बघूया. लिक्विड लेन्स 1/F2 इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लिक्विड आपल्याला माहिती नाही, म्यूएल मायनस 1 इन ब्रॅकेट 1/R1 किती होणार म्हणजे लेफ्ट सरफेसची रेडियस किती होणार आहे दॅट इज मायनस 12 मायनस 1/राईट सरफेसची रेडियस लिक्विड लेन्सच्या राईट सरफेसची रेडियस किती आहे 12 आहे and it is plus. So 1/F2 is equal to म्यूएल मायनस 1 इंटू काय होणार मायनस 1/12 मायनस 1/12 म्हणजे मायनस 1/6, कारण मायनस 2/12 म्हणजे मायनस 1/6 होणार आहे, दॅट इज 1/F2. आता
रिझल्टंट फोकल लेंथचा फॉर्म्युला काय आहे बघा. रिझल्टंट फोकल लेंथचा फॉर्म्युला काय आहे. वन बाय एफ इज इक्वल टू 1 by f1 plus 1 by f2 plus 1 by f3. So 1 divided by minus 60 is equal to 1 by f1 म्हणजे काय 1 by 24 minus 1 by 6 plus 1 by 24. म्हणजे थोडक्यात हे किती होणार बघा. इथं 1 by 6 म्हणजे 4 by 24. ओके 4 by 24. सो 1 minus 4 plus 1 म्हणजे काय होणार 2 by 24 होणार ना. सॉरी एक मिनिट सॉरी. 1 by f1 म्हणजे 1 by 24. त्याच्यानंतर मायनस 1 by 6 म्यू एल मायनस 1. सॉरी 1 by f2 म्हणजे किती आहे मायनस 1 by 6 म्यू एल मायनस 1 आहे ना. प्लस 1 by 24. ओके आता हे सगळं जर LHS ला नेलं तर मायनस 1 by 60 मायनस 1 by 24 1 by 24 प्लस 1 by 24 म्हणजे किती होणार 2 by 24 minus 2 by 24 is equal to minus 1 by 6 mu L minus 1. okay आता minus 1 by 60 minus 1 by 12 is equal to minus 1 by 6 mu L minus 1. okay आता इथं 1 by 12 म्हणजे काय होणार आहे 5 by 60 minus 1 minus 5 म्हणजे काय होणार आहे minus 6 by 60 is equal to minus 1 by 6 mu L minus 1. okay 6 न 60 ला डिवाइड केलं तर 10 minus minus sign cancel. so 6 by 10 is equal to mu L minus 1. हे 1 इकडे जाणार आणि plus 1 plus 0.6 is equal to mu L. so refractive index of the liquid should be equal to काय असलं पाहिजे 1.6 असलं पाहिजे. that is the answer. कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. एनी डाऊट सर प्लीज रिपीट करा. याच्यामध्ये बघा हे 3 लेन्सच्या सेपरेट फोकल लेंथ अगोदर काढायच्या आणि इफेक्टिव्ह फोकल लेंथ आपल्याला दिले ना. इफेक्टिव्ह फोकल लेंथ किती आहे -1 by 60 आहे. मग फक्त फॉर्म्युला वापरला 1 by f is equal to 1 by f1 plus 1 by f2 plus 1 by f3. 1 by f1 कसं काढायचं म्यू मायनस 1 इन ब्रॅकेट 1 by r1 minus 1 by r2. तसं 1 by f2 कसं काढायचं म्यू मायनस 1 म्हणजे म्यू एल मायनस 1 इन ब्रॅकेट 1 by r1 minus 1 by r2 आणि 1 by f3 देखील त्याच पद्धतीने येणार आहे. आता फर्स्ट लेन्स आणि लास्ट लेन्स दोन्ही का आहेत सेमच आहेत सेम टाईपच आहेत. सो 1 by f1 1 by 24 आलं तर 1 by f3 देखील किती येणार 1 by 24 येणार. आणि मिडल लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सॉरी फोकल लेन्सचा फॉर्म्युला काय येणार आहे 1 by f2 इज इक्वल टू म्यू एल मायनस 1 by minus 12 minus 1 by 12. या पद्धतीने हे सगळे कॅल्क्युलेशन होणार आहे. फक्त तिन्ही पार्टच्या तुम्हाला फोकल लेंथ काढता आल्या पाहिजेत आणि इक्विव्हॅलंट फोकल लेंथचा फॉर्म्युला तुम्हाला वापरता आला पाहिजे. एवढंच आहे. याला दुसरी मेथड देखील आहे. दुसरी मेथड सांगतो तुम्हाला.
सेकंड मेथड बघा, आपला जो फॉर्म्युला आहे ना, अनेक म्हणजे रिफ्रॅक्शन ऍट सिंगल कर्ड सरफेस, तो फॉर्म्युला वापरायचा आहे. सुरुवातीला रिफ्रॅक्शन ऍट सरफेस नंबर 1 होणार आहे, त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन ऍट सरफेस नंबर 2, त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन ऍट सरफेस नंबर 3 आणि रिफ्रॅक्शन ऍट सरफेस नंबर 4. ओके, आता फोकल लेंथ काढायचं असेल तर काय करायचं, ऑब्जेक्ट इन्फिनिटीला कन्सिडर करायचं आहे. ऑब्जेक्ट इज ऍट इन्फिनिटी, म्हणजे यू किती होणार इथं, इन्फिनिटी होणार, आणि फी किती होणार आहे, फोकस होणार, इक्विव्हॅलंट फोकल लेंथ. ओके, आता 1/f सॉरी फॉर्म्युला काय होणार आहे आपल्याला, फॉर्म्युला माहिती आहे ना, सिंगल कर्ड सरफेसचा फॉर्म्युला μ2/φ मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r1 अँड सो ऑन. हे किती सरफेसला येणार, 1 2 3 4 4 इक्वेशन राईट हँड साइडला येणार आहे. आता μ2/φ म्हणजे 1/f, कारण फायनल इमेज मीडियम 1 मध्येच तयार होणार आहे. μ1/u म्हणजे u इन्फिनिटी ना, त्याच्यामुळे ही टर्म कॅन्सलच होते, इज इक्वल टू, आता सरफेस नंबर 1 साठी, सरफेस नंबर 1 च्या राईट हँड साइडला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.5, लेफ्ट हँड साइडला किती आहे, 1 आहे. सो 1.5 मायनस 1 म्हणजे 0.5 डिवायडेड बाय सरफेस 1 ची रेडियस किती सांगा, इन्फिनिटी, प्लस आता सरफेस नंबर 2, सरफेस नंबर 2 च्या राईट हँड साइडला किती आहे, म्यूएल, जे फाइंड आउट करायचं आहे, म्यूएल मायनस 1.5 डिवायडेड बाय, ओके, म्यूएल मायनस 1.5 डिवायडेड बाय रेडियस ऑफ कर्वेचर किती येणार तिथं, रेडियस ऑफ कर्वेचर किती होती, -12. 12 ना, हा 12 मायनस 12. ओके, त्याच्यानंतर आता सरफेस नंबर 3, सरफेस नंबर 3 च्या राईट हँड साइडला किती आहे, 1.5, लेफ्ट हँड साइडला किती आहे, 1 म्यूएल. सो 1.5 डिवायडेड बाय 1.5 मायनस म्यूएल डिवायडेड बाय रेडियस किती या सरफेसची, प्लस 12, आणि प्लस आता शेवटचा सरफेस म्हणजे सरफेस नंबर 4, डिवायडेड बाय इन्फिनिटी येणार, काहीतरी न्यूमरेटर येणार आहे, म्हणजे 1 मायनस 1.5 1 मायनस 1.5 डिवायडेड बाय इन्फिनिटी, त्यामुळे न्यूमरेटर लिहायची काय गरज नाही, आन्सर झिरोच होणार आहे ना. आता इक्विव्हॅलंट फोकल लेंथ किती दिली आहे, -60 दिली क्वेश्चन मध्ये. फर्स्ट टर्म झाली 0, सेकंड टर्म 1. सेकंड टर्म काय, म्यूएल मायनस 1.5 डिवायडेड बाय -12. आता थर्ड टर्म देखील मायनस मध्येच आणतो मी, कारण सेकंड टर्म हे मायनस येणार आहे. मायनस मध्ये काय होणार, म्यूएल मायनस 1.5 डिवायडेड बाय 12, म्हणजे प्लस इथं मायनस साइन फक्त केले, आणि 1.5 मायनस म्यूएलचं म्यूएल मायनस 1.5 केले, म्हणजे -1/60 इज इक्वल टू, आता हे दोन टर्म डबल आहेत ना, म्हणजे काय होणार आहे, म्यूएल मायनस 1.5 डिवायडेड बाय 6 येणार आहे, मायनस साइन, बरोबर आहे ना. दोन टर्म शेवटच्या, मायनस मायनस साइन कॅन्सल, 6 न याला डिवाइड केलं तर काय येणार आहे, दॅट इज 10 येणार. सो 1/10 म्हणजे किती होणार, 0.1 इज इक्वल टू म्यूएल मायनस 1.5. सो म्यूएल इज इक्वल टू 1.5 इकडे ऍड होऊन 0.1 प्लस 1.5 म्हणजे 1.6. दिस इज द आन्सर. हे असं देखील कॅल्क्युलेट करता येईल, दोन्ही मेथडनं आन्सर काढलं तरी तेच येणार आहे. ओके, फर्स्ट मेथड मध्ये काय केलं होतं, जरा सांगा, जरा काय केलं होतं. अरे बोला की काहीतरी. फर्स्ट मेथड सेकंड मेथड मध्ये काय काय केलं होतं ते सांगा.
सो फर्स्ट मेथड मध्ये काय केलं होतं, तिन्ही पार्ट्सच्या सेपरेट 1/f1 1/f2 1/f3 काढलं होतं आणि 1/f इज इक्वल टू फॉर्म्युला काय वापरला, 1/f1 प्लस 1/f2 प्लस 1/f3 वापरला. आणि या मेथड मध्ये काय वापरलं, एकच फॉर्म्युला वापरला, कुठला, 1/f इज इक्वल टू μ2 मायनस μ1 बाय r1 प्लस μ2 minus μ3 minus μ2 divided by r2 plus μ4 minus μ3 divided by r3 and so on. हा फॉर्म्युला जरी वापरला किंवा हा फॉर्म्युला वापरला तरी आन्सर मात्र तुमचं काय येणार आहे, सेमच येणार आहे. आन्सर काय वेगळे येणार नाही. आता या फर्स्ट मेथड मध्ये ही एक गोष्ट लक्षात ठेवा, काही लोकांच्या डोक्यात हा डाऊट आलेला असेल की मधली जी लेन्स आहे त्याच्या सराउंडिंगला कुठलं मीडियम घ्यायचं, 1.5 घ्यायचं का एअर घ्यायची. तर एअर घ्यायची आहे, लक्षात घ्या. 1.5 सराउंडिंगला घ्यायचं नाही, एअरच कन्सिडर करायचे आहे, नाहीतर आन्सर चुकेल तुमचं. सेपरेट सेपरेट काढत असताना. ओके, इंडिव्हिज्युअल लेन्सेस फोकल लेंथ काढत असताना सराउंडिंगला 1.5 कन्सिडर करायचं नाही. अमेय कुलकर्णी आहे काय प्रेझेंट? आहे सर. प्रॉब्लेम मध्ये काय लक्षात आलं? हा, हो. श्रावणी मडके, श्रावणी आवाज येत नाही. हा, भोसले मॅडम काय लक्षात येते का? लावण्य भोसने काय लक्षात येते का नाही? हो सर. फर्स्ट मेथड सेकंड मेथड मध्ये काय केलंय ते सांगा. नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट क्वेश्चन. Two plano concave lenses of glass of refractive index 1.5 have the radii of curvature 20 cm and 30 cm respectively. They are placed in contact with the curved surface towards each other and the space between them is filled with the liquid of refractive index 5/2. The focal length of the combination is, हे बघा मगाचीच डायग्राम आहे, क्वेश्चन मध्ये काय लक्षात दिले लक्षात घ्या, सेम डायग्राम.
टू प्लेनो कॉन्केव्ह लेन्सेस ऑफ ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5. म्हणजे इतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.5, इतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.5. अँड रेडियाई ऑफ कर्वेचर 20 सेंटीमीटर अँड 30 सेंटीमीटर. म्हणजे ही रेडियस आहे 20, ही रेडियस आहे 30. दे आर प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ द कर्ड सरफेस टुवर्ड्स इच अदर. म्हणजे हे कर्ड सरफेस जे आहे ते कॉन्टॅक्ट मध्ये आहे, टुवर्ड्स इच अदर आहे. अँड स्पेस बिटवीन देम इज अ फिल्ड विथ लिक्विड. याच्यामधली स्पेस जी आहे ती लिक्विड न भरलेली आहे, ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 5/2. नाउ द फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन. याची फोकल लेंथ, रिझल्टंट फोकल लेंथ काय येणार आहे? हा प्रॉब्लेम दोन्ही मेथडनं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके, ट्राय करताय का तुम्ही? सुरुवातीला हे काढा, F1 काढून सांगा रे मला किती येणार. सॉरी, 1/F1 सांगा, 1/F2 सांगा आणि 1/F3 सांगा. या थोडा वेळ घ्या. 1/F1 ची व्हॅल्यू, 1/F2 ची व्हॅल्यू आणि 1/F3 ची व्हॅल्यू सांगा. फर्स्ट मेथडनं सॉल्व्ह करूया आणि 1/F फायनली काढायचं आहे. अरे काय आलं का नाही 1/F1? का सगळे झोपलेत लेक्चरच्या वेळी? कुणाचं आन्सर काय आलंय का? 1/F1 किती आहे? पाऊस पडायचं. One upon 40. 1/40. करेक्ट, 1/F1. मग आता 1/F2.
वन बाय F2 आली का व्हॅल्यू करेक्ट? -1/8. One by F3 is equal to 1/60. आता resultant focal length 1/F is equal to 1/F1 plus 1/F2 plus 1/F3. So 1/F1 म्हणजे 1/40 minus 1/8 plus 1/60. Okay.